आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर 10वे वनवासी प्रभू रामाला पंचवटीत पहावे शंकराचा वास जिथे पर्वत तो ब्रह्मगिरी उगवते मातीत याच स्वरगंगा गोदावरी. हे वर्णन ऐकल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की आपण आहोत नाशिक शहरात. त्र्यंबकेश्वराचा आशीर्वाद, मस्त थंडी आणि अप्रतिम शहर. नवीन रेसिपीचा शोध घेऊन मी संकर्षण आम्ही सारे खवय्ये आई मला भूक लागली आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जाऊयात नाशिक शहरामधल्या वेगवेगळ्या घरांमध्ये, तिथल्या आईला हक्काने सांगूयात की आई मला भूक लागली आहे. पाहूयात नवीन रेसिपीज आणि खाऊयात सुद्धा. चला. हे संकर्षण. येस. अरे वा, थँक्यू सो मच. थँक्यू. बसा. नमस्कार. नमस्कार. बस. हे काहीतरी वेगळं पेय आहे, काय आहे हे आमच्या आजीनी शिकवलेलं पेय आहे बरं का. काय म्हणतात त्याला? आहे सरबतच लिंबाचं, पण गरम सरबत आहे ते. त्याच्यामध्ये आलं घातलेलं आहे, बरं. नंतर पादेलोण घातलेलं आहे, पुदिना आहे आणि हे गरमच प्यायचं. आणि ती पानं कशाची आहे? पुदिन्याची. पुदिन्याची पानं आहेत. हा. क्या बात. मग आधी आपण जरा त्याचा एक घोट घेऊया. हा, जरूर मग जरूर. गप्पा मारूया. चव बघ कशी लागते ती स्पेशल. हा, क्या बात आहे. छान आहे ना. थँक्यू. आपण किचन कडे जाऊच यात, पण त्याआधी आपण जरा गप्पा मारूया. चालेल चालेल. हो. किती वर्ष झाली तुम्ही इथे राहता? मी येऊन 14 झाले, पण काका उशिरा आले इथे राहायला. म्हणजे आम्ही बरं माझ्या बदल्या खूप व्हायच्या. बरं. मग ही सौरभ आणि सालमलीसाठी इकडे आली. बरं. आणि शाळेमध्ये सौरभ पेठे हायस्कूलमध्ये, बरं. सालमली कॉलेजमध्ये. बरं. आणि मी आपल्या पत्नीच्या गावाला. बरं. मग 2000 साली मी इकडे आलो, म्हणजे मनमाडला. बरं. आणि नाशिक मनमाड मी अपडाऊन करायचो. बरं. म्हणजे आता मला लक्षात आलं की मला 2 भावंड आहेत, शाल्मली आणि सौरभ. सौरभ दादा. तो कुठे असतो? सौरभ अमेरिकेत असतो, रॅलेला, नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटी तिकडे आहे तो. बरं. आणि ताई कुठे असते? ताई म्हणजे शाल्मली मुलगी ती मोठी आहे, पठाणकोटला असते ती. आणि पठाणकोट म्हणजे जम्मू जवळ. जम्मू जवळ बॉर्डरवर. कसं काय त्या भागात? कसं काय? आर्मीमध्ये आहेत ना जावई. हो. बरं बरं. मेजर आहेत ते. तर त्यांच्या 2-2 वर्षांनी बदल्या होतात सारख्या. मग सध्या तिकडे पठाणकोट. सध्या पठाणकोटला. आणि आता बदली ड्यू आहे पुन्हा नवीन जागी. सांबा गावाला होती. बरं. सांबाला गेलो होतो आम्ही दोघं. सांबाचा अनुभव चांगला असेल, म्हणजे अगदी छान आहे आर्मी एरिया. बरं. पण मग जावई आर्मी मध्ये आणि मुलगी सारखी बॉर्डरवर म्हणल्यावर एक जीवाची धाकधूक होत असेल ना खूप? आहे. म्हणजे जावई सिलेक्ट करतानाच मी खरं सांगायचं म्हणजे क्रॉस केला होता त्या नावावर, पण आमच्या मुलींनी तेच सिलेक्ट केलं. काय लव्ह मॅरेज आहे का? नाही. पण मला भीती वाटायची ना अशी. पण आमची मुलगी जरा बेधडक आहे चांगली. तिच्या तुझ्या बहिणीला पण तिने दुसरा एक सुचवलं आणि ती पण तिकडे आर्मी मध्ये 2 जणी. आता किती म्हणजे 2, एक मुलगा आणि एक मुलगी. दादाला येऊन किती वर्ष झाली इकडे? तिकडे त्याला जाऊन 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. 2 वर्ष. बरं. 2 वर्ष एमएस करायला. आणि त्याच्यात आता कॉलकॉम कंपनीमध्ये त्याला जॉब मिळाला. चला, आता हे झालं एकंदरीत कौटुंबिक सगळं. आता आपण जरा मुद्द्याकडे येऊया. काय आवडतं त्या दोघांना खायला विशेष? खरं म्हणजे तिखट आणि गोड दोन्हीही आवडतं दोघांनाही. आणि तुमचे पारंपरिक पदार्थही आवडतात आणि नवीनही पदार्थ. म्हणजे असं काहीच पदार्थ नाही की जो आवडत नाही. चायनीज भेळपासून पुरणाच्या पोळीपर्यंत. पुरणाची पोळी वीक पॉइंट आहे. अच्छा, पुरणाची पोळी वीक पॉइंट आहे माझ्या मुलाचा. त्याच्यामुळे इथे त्याच्यावरती तुपाची धार आणि अमृत असतं ते. काकांना काय आवडतं?
काकांना सुद्धा पुरणाची पोळी आवडते. आमच्या घरातच पुरणाची पोळी फेवरेट सगळ्यांना सगळ्यांची. ह्या सगळ्या तू ज्या काही सगळ्यांच्या आवडी जपतेस, मुलीच्या, जावयाच्या, मुलाच्या, सगळ्या नातेवाईकांच्या, सासरच्या पण सगळ्यांच्या. हो आता तुझी आवड जपण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलाय. बरोबर. ही तुझ्या आवडीची वस्तू आम्ही आणली, बघ ओके. ती तुला आवडते का? वा, हे पण आवडतं. छान छान. मग लगेच एकदम. एक तुकडा मोड आणि तोंडात टाकतो. मला खूप बरं वाटेल. आधी तू खा. नाही मी खाईन. मी आता सरबत जरा त्याच्या आवडीत आहे. मला त्याचा गोड घेतो, तू त्याचा तुकडा मग. चला, मला बरं वाटलं. सौरभला पोचलं म्हणजे माझ्यात. गरम सरबत मला खूप आवडतं. तिचा पूर्णाचा एक किस्सा सांगतो छोटासा. दादाचा? नाही, हिचा पूर्णाचा. अच्छा, तिचा. हा हा, तिने महिला मंडळामध्ये एक स्पर्धा होती. बर. पूर्णाचा गणपती करायचा. अरे देवा. अरे मजा काय माहिती. बर. हा त्यामुळे रोज पूरण करायला जायचं. अच्छा, हा प्रॅक्टिससाठी. प्रॅक्टिस. बर. 1 किलो पुरण करून ठेवलं. रोज गणपती करायचा, रोज मोडायचा, फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा. आणि खाणारे मी सौरभांना सांगली. बर. मी काही एवढा खात नाही, पण वाढते भरपूर. त्याच्यामुळे किती महिनाभर तुम्ही रोज पुरण खात पुरण. होता? आणि लकीली पहिला नंबर आता. क्या बात आहे. त्यामुळे ती मुलगी पुन्हा घरी झाली. वा वा वा. हा एक अप्रतिम किस्सा मला आज नाही, कळला. आणि असं आहे की सगळ्या बायकांना कळलं की हे इतकं पुरण हिने केलंय. त्याच्यानंतर प्रत्येकीच्या घरी मला एवढा एवढा गोळा पाठवायला लागला. म्हटलं अगं भरपूर पुरण खाल्लंय, वा. त्याच्यामुळे तुम्ही पण भरपूर खा आता घरी. पुरणाचा गणपती. पुरणाचा क्या बात. गणपती. चला, आज खूप काय काय मला नवीन पाहायला, ऐकायला, प्यायला मिळतंय. गरम सरबत मिळालं, एक पुरणाचा गणपती मला कळाला. खूप छान गप्पा, मला खूप आवडत आहेत. पण आता आपण जरा मुद्द्याकडे बोलूयात. त्याच्यासाठी मी आलोय. दादा खूप लांब आहे, ताई पण खूप लांब आहे, पण आज हक्काने मी तुला म्हणणार की आई मला भूक लागली. हो, तू आम्हाला काय नवीन करून खायला घालणार आहेस? मस्त 2 पदार्थ तयार ठेवलेत. अशी तयारी पाहिजे. चला आपण आता पटकन किचनकडे बोलूया. चला आई, जो तू आम्हाला आज पहिला पदार्थ करून दाखवणार आहेस, बघा, त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे सोया लॉलीपॉप. सोया लॉलीपॉप. हा, मग म्हणजे फक्त असं- गोडच नाही, तिखट सुद्धा कसा लॉलीपॉप होऊ शकतो तो आज दाखवणार. आणि तो सोयाबीनचा. सोयाबीन. काय याच्यासाठी साहित्य आम्हाला तू सांगणार आहेस? मैदा, भिजवलेले सोया चंक्स, कॉर्नफ्लोअर, कांदा, टोमॅटो प्युरी, बारीक कापलेली ढोबळी मिरची, कोथिंबीर, उकडून घेऊन स्मॅश केलेला बटाटा, आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, आमचूर, गरम मसाला, धणा पावडर, लिंबूचा रस, साखर, मीठ, तिखट आणि हळद. आपण आता कृती करूया. हो, काय पहिली कृती आहे? आपण याच्यात फ्राय पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे. आता याच्यात आपण हा कांदा टाकूया. बरं. आणि मग तो गुलाबीसर होईपर्यंत परतून परतून घेऊ. घ्यायचं. बरं. तेल चांगलंच तापलंय. हो, कांदा तांबूस झालाय थोडा. हा, आता तांबूस. आता त्याच्यामध्ये हे भिजवून निथळलेले जे चंक्स आहेत, सोया चंक्स, बरं. ते आपण पाण्यात किती वेळ भिजवले होते? आपण अर्धा पाऊण तास भिजवले गरम पाण्यामध्ये. बरं. आणि मग त्याचं पाणी काढून टाकलं. बरोबर. पण खूपदा आपण ते मिठाच्या पाण्यात भिजवतो, तो मिठाच्या पाण्यात नव्हते नाही, भिजवले ना? साध्या पाण्यात. साध्या पाण्यात. बरं, हे घालू सगळे? हो, सगळे घालू. बरं. आता हे सोया चंक्स पण ह्याच्यात किती वेळ? हे आता थोडंसं कोरडं होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे ना भिजलेला, तर ते जरा कोरडं झालं बरं की मग आपण ते एक एक मसाले टाकायचे कोरडं व्हायला थोडासा वेळ त्याच्यामध्ये. लागेल. थोडा वेळ लागेल जरा. ताईचं नाव काय म्हणालीस? शाल्मली. शाल्मली. जसा हा सोया लॉलीपॉप हा पदार्थ तिने तुला शिकवला, हो. तसा अजून एखादा कुठला अजून नवीन वेगळा पदार्थ आहे जो तू तिच्याकडनं शिकलीस? आता अजून एक याच्या जोडीला मी करणार आहे, तोही मला तिने शिकवलेला आहे. बरं. केळं अंजीर चिक्की करणार आहे. बरं. ती पण तिने शिकवली? हो हो. बरं. हे झालंय कोरडं? हो, झालंय आता बऱ्यापैकी. आता त्याच्यामध्ये ना आता आपण ते कॅप्सिकम. बरं. शिमला मिरची. शिमला मिरची आहे ना, ती ती किती टाकूया. घालूया? ती घाल त्यातली 2 चमचे. बरं. पुरे? पुरे पुरे. बरं. आता हे अजून किती वेळ परतायचं? नाही, आता याच्यामध्ये ते आपण टोमॅटोची प्युरी केलेली आहे, बरं. ती 2-3 चमचे टाक. बरं. आपण लसूण घातली, आलं पेस्ट. पुरे इतकी? हो, बस. आलं भरपूर झालं एवढं. हा गरम मसाला घाल. हा गरम मसाला. हा, मग तिखट पण आपण घेतले आणि गरम मसाला पण दोन्ही जरा लागतो? चटपटीत लागतं. अच्छा, बरं. म्हणून गरम मसाला. गरम मसाला. खमंग इतका लागेल? हो. तिखट. तिखट, धणा पावडर,
आता आमचूर पावडर. बरं. पुरे 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 पुरे. त्याच्यात आपण टोमॅटो प्युरी पण टाकली आहे ना. हो. नंतर थोडस मीठ, साखर. बरं. मीठ बघ किती. पुरे. बस. आता साखर चवीपुरती. चवीपुरती साखर. पुरे इतकी. पुरे. आता थोडीशी कोथिंबीर आता टाकायची, नंतर खाली उतरवल्यावर थोडी टाकायची. बरं. आणि आता थोडी लागेल. थोडी टाकायची. आता गार होऊ द्यायचं. हे गार होऊ द्यायचं आणि नंतर आपण गार झाल्यावर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, तो म्हणजे पुढे अजून केलेला बटाटा आणि थोडासा मैदा, हे सगळं ब्रेड क्रम सगळं घालायचं. ओके. म्हणजे तुर्तास आपण हे गार होऊ देऊ. ठीक आहे. मग आपण हे सोया जे चंक्स आपण घेतले ते आता जरा गार होऊ देऊ. सोया चंक्स सोबत जे आपण मिश्रण केलं ते गरम करून घेतलं होतं, ते आता थंड झालंय का? झालंय. म्हणजे तुला हवं तसं झालंय? हो. आता पुढे काय करायचं सांगा. आता हे स्मॅश करायचं. बरं. आणि स्मॅश झालं की त्याच्यामध्ये हे आता आपले राहिलेले उरलेले पदार्थ टाकायचे. मग आधी ते कुस्करून घ्यायचंय का? कुस्करून घ्यायचं. हो. थोडस आपण हाताने. सोया चंक्स कुस्करल्याच जात नाही. हो, ते जरा स्पंजी होऊन जातात ना पाण्यात टाकल्यावर. बरं. पण तेवढं पुरेसं आहे ना? तेवढंच आपण थोडं हाताने करून घ्यायचं. बरं. त्यात तो स्मॅश केलेला बटाटा टाकूया आपण. सगळा टाकून दे. सगळा लागेल? हो, सगळा लागेल. ते काय एकजीव करून घ्यायचं आपल्याला? हो, एकजीव करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये ती थोडी अजून कोथिंबीर आहे. बरं. ती टाक. सगळी टाकलीस तरी चालेल. बरं. लिंबाचा रस. बरं. 1 चमचा. थोडी साखर. बरं. कॉर्नफ्लोअर. बरं. आणि आता याचा आपण थोडा अजून तो मैदा राहिला आपला टाकायचा, तो टाक थोडा. बरं. तो किती लागेल? 1 चमचा टाक. पुरे. बरं. म्हणजे आपल्याला ती टिक्की वळता आली पाहिजे. आपल्याला छान त्याला एक आकार द्यायचा आणि त्याचा लॉलीपॉप बनवायचा आहे ना. आणि मग काय डीप फ्राय करायचा? डीप फ्राय. बरं. ती टिक्की तयार होईपर्यंत मला सांग, तू अमेरिकेत गेलीस त्याच्याकडे, दादाकडे? नाही, अजून नाही गेली. बरं. मागे लागलाय तो आमच्या. तर जाऊ आता. बरं. तुला हे जे काही ताईनी पदार्थ शिकवलेत ते तू दादाला खाऊ घातलेस का? नाही, आता त्याला त्याच्यासाठी बोलवायचंय. मी मागे लागली आहे की हे खायला हे मला जाणून घ्यायचं होतं. दादाच्या आधी माझा नंबर लागलेला आहे. चला आता पटकन तू टिक्की करून घे आणि याच्यात ठेव, म्हणजे आपण ती नंतर डीप फ्राय करून घेऊया. सोयाबीनच्या टिक्क्या आपण तयार करून घेतल्यात. त्याचं ते छान मिश्रण करून आता ते तळायच्यात आपल्याला. म्हणजे लॉलीपॉप तयार. पटकन तळायला घ्या. उशीर नकोच. भूक लागल्यावर उशीर कशाला. बरं, मला सांग आई, आपण ही जी टिक्की आता केली होती ती आपण ब्रेड क्रम्स मध्ये घोळू पण शकतो ना? हो. त्याच्याने छान ते अजून कुरकुरीत होतं. तुम्ही तसंही करू शकता. ह्या टिक्क्या ब्रेड क्रम्स मध्ये घोळवू शकता. वा वा वा. सोयाबीनचे लॉलीपॉप तयार आहेत. मी ते आता खाणार आहे. आता थांब, मी जरा. गरम आहे? हो, गरम आहे. मला 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 माहिती आहे. वा वा वा. हे बघा, फॅन्टास्टिक. मी आता नाही, मला माहिती आहे इतकं गरम खाल्लं की मला चटका बसणार. मी थोडीशी वाट पाहू का मग? हो. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून द्या साहित्य आणि कृती. सोयाबीन लॉलीपॉप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले सोयाबीनचे चंक्स, कॉर्नफ्लॉवर, सिमला मिरची, टोमॅटो प्युरी, कांदा, कोथिंबीर, उकडून कुस्करलेला बटाटा, आल्याची पेस्ट, गरम मसाला, आमचूर पावडर, लसूण पेस्ट, धणेपूड, लिंबाचा रस, साखर, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये पाण्याचा अंश काढून टाकलेले सोया चंक्स घालून परतून घ्यावे. 2 चमचे सिमला मिरचीचे तुकडे, 3 चमचे टोमॅटो प्युरे, लसूण पेस्ट, आल्याची पेस्ट, गरम मसाला, तिखट, आमचूर पावडर, धणेपूड, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. थंड केलेलं हे मिश्रण कुस्करून त्यामध्ये कुस्करलेला बटाटा, कोथिंबीर, लिंबाचा रस, साखर, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून मिश्रण एकजीव करावं.
या मिश्रणाच्या टिक्की बनवून त्या डीप फ्राय करून घ्याव्यात. तळलेल्या टिक्की स्टिक्सना लावून सोयाबीन लॉलीपॉप सर्व्ह करावं. आता तू आम्हाला एक रेसिपी तर करून दाखवलीस, सोयाबीनचे लॉलीपॉप, जी तुझ्या मुलीने तुला शिकवली होती. बरोबर. आता दुसरी रेसिपी काय? दुसरी रेसिपी आहे केळं अंजीर टिक्की. केळं अंजीर टिक्की. याचं साहित्य सांगण्याआधी त्याची एक कृती आहे फार महत्वाची. म्हणजे अंजीराचा एक तुकडा तोंडात टाका, फार छान लागतो. आता मला सांग, केळं अंजीर टिक्की तू कुठे शिकलीस? तिच्याकडे. नवीन प्रकार आहे ना, ही पण तुला मुलीने शिकवली? मग क्या बात आहे. ती मी तिला जुने प्रकार शिकवणार आहे, मग ती मला नवीन. आता मला असं वाटतं की माझं जरा चुकलंय. मी आई मला भूक लागली असं म्हणून तुझ्याकडे येण्याऐवजी ताई मला भूक लागली असं म्हणून तिच्याकडे जायला हवं होतं. पण ठीक आहे, काय हरकत जरूर जा. नाही, नक्की जाईल मी तिच्याकडे जम्मूला. मस्त मजा येईल ना. हो अगदी. बरं चला, आता केळं अंजीर टिक्की हा पदार्थ घरात कोणाकोणाला आवडतो? आवडला सगळ्यांना, फारच सगळ्यांना आवडला. पहिल्यांदा ट्राय केला. तू दोन्ही पदार्थ ताईंनी शिकवलेले, दादाला आवडणारे, बाबांचं काय? बाबांना सगळंच आवडतं ना, त्यांना हा प्रश्नच नाही आहे की आवडत नाही. मग काय बिचारे. ठीक आहे, हरकत नाही. मग आता अंजीर केळ टिक्कीसाठी आम्हाला लागणारं साहित्य सांग. कच्चं उकडून घेतलेलं कुस्करलेलं केळं, कॉर्नफ्लोअर, अंजिराचे बारीक केलेले तुकडे, धना पावडर, कोथिंबीर, साखर, गरम मसाला, मीठ आणि आमचूर. केळं अंजीर टिक्कीचं साहित्य आम्हाला तू सांगितलीस. आता आपण कृतीकडे जाऊयात. चालेल. पण त्याआधी मला विचारायचं, हे नक्की केळं कुठल्या प्रकारचं? कुठलंही साधं केळ आपण नेहमी जे खातो, पण त्यातलं हिरवं केळ घेतलेलं आहे. त्यातल्या त्यात कच्चं? थोडं कच्चं नाही, चांगलं हिरवगार. अच्छा, बरं, हिरवगार केळ घेतलेलं आहे आणि ते साला सगट कुकर मध्ये उकडून घ्यायचं. कारण म्हणून तरीच मला वाटलं की त्याचा रंग बदललाय. बरोबर ना? माझं लक्ष असतं बरं का फार. अत्यंत चोखंद खाण्याच्या बाबतीत तर काही विचारूच नका. आता आपण कृती करूयात. कृती काय? ते उकडून घेतलेलं जे केळ आहे ते कुस्करून घ्यायचं. बरं, चांगलं. आपण याच्यामध्ये बाउल सगळंच ना? हो सगळं. बरं, तुम्हाला सांगा काय काय हवंय ते. मीठ टाकायचंय, थोडी साखर, थोडं आमचूर पावडर, गरम मसाला, कोथिंबीर आणि मग हे आता आपण चांगलं मळून घ्यायचं. हो. बरं, हा पदार्थ तू कधी ट्राय केला होतास पहिल्यांदा? पूर्वी झाले तरी, म्हणजे मागच्या वर्षी शिकले मी हा पदार्थ आणि मग ट्राय केला आणि तो आवडला सगळ्यांना. म्हटलं आता. बरं, मला एक सांग, असं म्हणतात की मुलं मुली घराबाहेर पडल्यानंतर, मुलींचं ठीक आहे, त्यांचं लग्न होणारच असतं, त्या बाहेर जातातच, पण मुलं घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडासा बदल होतो. मग दादा जसा परदेशात गेला, त्याच्यात असा काही बदल झाला जो तू नोटीस केलास? हो, तो खूप कनेक्टेड होता. मला आधी हळवा होता जास्त आणि मला खूप भीती वाटायची की हा अमेरिकेत गेल्यावर राहील कसा. पण तो म्हणजे मनाने पण स्ट्रॉंग झाला तिथे जाऊन. आणि त्याला त्याचे मित्रांचं पण सहकार्य भरपूर लाभलं, मित्रांचं प्रेम लाभलं आणि यांनी पण मित्रांना दिलं. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल झाला तो जास्त आणि हे गरजेचं होतं, हे त्यालाही समजलं, मलाही समजलं. त्याला समजणं गरजेचं होतं कारण त्याला तिकडे राहायचं होतं, पण हे तू समजून घेतलंस हे तितकंच महत्त्वाचं. हो, शिक्षणाची ओढ माणसाला सगळं शिकवते. बघा, म्हणजे आयुष्यात किती शिक्षण महत्वाचं आहे. आता आपला गोळा तयार झालेला आहे. बरं, पुढे आता आपण त्याच्यात फिलिंग करायचं आहे. टिक्की करून घ्यायची आणि मग फिलिंग करायचं. फॅन्टास्टिक. मग आपण आता जो गोळा तयार करून घेतलाय त्याच्यात टिक्क्या करून घेऊया. तर गोल गोळा करायचा आणि त्याच्यामध्ये मध्ये एक भोग पाडायचं, म्हणजे असं करून घेतलं की भोग पडतं बरोबर मध्ये. त्याच्यात अंजीर भरायचं हे. बरं, मला एक सांग, आता हे जसं आपण ड्रायफ्रुट्स अंजीर वापरतो, इथे आपण बदाम काजू काही घेऊ शकतो का? हो, घेऊ शकतो, पण अंजीर अशासाठी घेतलंय त्याला एक प्रकारची गोडी आहे आणि मग आपण हे असं छोटंसं थोडं दाबून घ्यायचं. केळासोबत केलेलं जे आपण मिश्रण स्मॅश करून घेतलं, त्यात अंजीर भरून त्याच्यात टिक्क्या करून घेतल्या. आता आपल्याला अंतिम प्रोसेस ती कुठली आहे? आता ते कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडं घोळवून घ्यायचं. बरं, आणि मग ते शॅलो फ्राय करायचं. का बरं घोळवून घ्यायचं? थोडं त्याचं बाहेर येऊ नये म्हणून. अच्छा, म्हणजे घट्ट व्हावं. चला, मग ते घोळून घेऊया आपण. लगेच टाकायचं. किती वेळ लागतो साधारण त्याला तेलात टाकल्यावर? थोडं ब्राऊन होईपर्यंत. बरं,
केळ अंजीर टिक्की आता तयार होतीये, ऑलमोस्ट तयार झालीये सुद्धा. पटकन तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. केळं आणि अंजिराची टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कुस्करलेलं कच्चं केळं, धणेपूड, कॉर्नफ्लॉवर, अंजिराचे तुकडे, कोथिंबीर, साखर, गरम मसाला, मीठ आणि आमचूर पावडर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कुस्करलेलं केळं घेऊन त्यामध्ये मीठ, साखर, आमचूर पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून पारीसाठीचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाच्या पाऱ्या करून त्यामध्ये अंजीर भरावं आणि या टिक्की तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्याव्यात. आई, आज मी तुझ्या घरी आलो, हक्काने तुला म्हणालो की मला भूक लागली आणि तू 2 खूप वेगळ्या रेसिपीज आमच्या प्रेक्षकांना सांगितल्यास. एक केळं अंजीर टिक्की आणि दुसरे सोयाबीनचे लॉलीपॉप. आवडल्या की नाही तुम्हाला? मला तर प्रचंड आवडल्या. म्हणूनच आपल्या सगळ्यांतर्फे झी मराठीतर्फे आईला ही प्रेमाची भेटवस्तू. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज तू ट्राय करत राहा. मी परत येईन आणि परत म्हणेन आई मला भूक लागली. वेलकम. थँक्यू सो मच. मागचा भाग तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. काका, आईनी आज तुमच्या मुलीनी आईला शिकवलेल्या 2 रेसिपीज करून दाखवल्या आहेत. तुम्ही कधी ट्राय केल्यात ह्या? खाल्ल्या? खाल्लेलं आहे खूपदा. हो, म्हणजे मुलीकडे खाल्ले आहेत आणि ही ट्राय करत असते. प्रयोग पहिल्यांदा माझ्यावर होतो, पण प्रयोग यशस्वी होतो ना. हो, नाही म्हणावंच लागतं. चला, पण आज आता कसं झालंय याचं उत्तर मी देणार आहे. त्याच्यामुळे आपण आता पटकन खायला लागूयात. तुम्ही या रेसिपीज घरी ट्राय करा, मस्त खा, स्वस्थ राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. आई मला भूक लागली. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणि खिलवावे. आम्ही पहिला आपला पदार्थ आहे व्हेजिटेरियन कुकीज. त्या केकचं नाव आहे चॉकलेट कॅरट केक.